आयुष्यात आपली सगळ्यात मोठी गुंतवणूक असते आपली तब्येत, आपलं आरोग्य आणि त्यासाठीची महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, तो कुणी घ्यायला हवा, त्याने फायदा काय होतो आणि अशी पॉलिसी घेताना काय काळजी घ्यायला हवी, 8 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. सगळ्यात आधी हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय, तर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अशा प्रकारची विमा योजना जी तुमच्या वैद्यकीय खर्चासाठीचं कव्हरेज देते. इतर कोणत्याही विमा योजनेप्रमाणेच हा इन्शुरर म्हणजे विमा कंपनी आणि एका व्यक्तीमधला करार असतो, ज्याद्वारे ही कंपनी त्या व्यक्तीला प्रीमियम भरण्याच्या मोबदल्यामध्ये ठराविक रकमेपर्यंतच्या उपचारांसाठीच्या खर्चाचं कव्हरेज देण्याचं मान्य करते. मोठ्या किंवा दीर्घकालीन आजारपणांवरच्या उपचारांचा खर्च देखील मोठा असतो. त्याचा आत्तापर्यंत आपण साठवलेल्या पैशांवरती परिणाम होण्याची शक्यता असते. अशा वेळी आरोग्य विमा असणं हे आर्थिकदृष्ट्या आधार देणारं ठरतं. किती रकमेचा विमा म्हणजे इन्शुरन्स कव्हर मिळू शकतं हे त्या व्यक्तीनुसार ठरतं. यासाठी कदाचित तुमच्या वयानुसार कंपनी तुमच्याकडे मेडिकल टेस्टचे रिपोर्ट्स मागू शकते. मग हेल्थ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम यामध्ये फरक काय आहे, तर मेडिक्लेम पॉलिसीज तुम्ही केलेल्या उपचारांसाठीचा खर्च तुमच्या सम ॲश्युअर्डपर्यंत भरून देतात. क्रिटिकल इलनेस म्हणजे गंभीर आजारांसाठी याला काही मर्यादा असतात. पण हेल्थ इन्शुरन्स मात्र तुम्हाला विशिष्ट आजार किंवा कंडिशन्ससाठी देखील कव्हरेज देतो. यामध्ये हृदयरोग, कॅन्सर याचा देखील समावेश असतो. मग हेल्थ इन्शुरन्समध्ये कोणते खर्च कव्हर होतात, तर हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च म्हणजे रूम किंवा बेडचं भाडं, नर्सिंगसाठीचा खर्च, सर्जन, भूलतज्ञ, डॉक्टर्स, कन्सल्टंट, स्पेशलिस्ट या सगळ्यांची फी, ॲनेस्थेशिया, रक्त, ऑक्सिजन, ऑपरेशन थिएटरची फी, सर्जिकल गोष्टी, औषधं, निदानासाठी वापरण्यात आलेल्या वस्तू, एक्स-रे, डायलिसिस, केमोथेरपी, रेडिओथेरपी यासारखे खर्च साधारणपणे हेल्थ इन्शुरन्समध्ये येतात. काही हेल्थ पॉलिसींमध्ये हेल्थ चेकअपचा खर्च देखील भरून देण्याची तरतूद असते. तुम्ही किती रकमेचा विमा घेतलाय यानुसार अनेक कंपन्या रूम रेंट आणि इतर खर्चासाठीच्या मर्यादा ठरवत असतात. त्यामुळे विमा पॉलिसी घेताना याचा विचार करून कव्हरेजची रक्कम ठरवा. मग हेल्थ इन्शुरन्सचा फायदा काय आहे, तर इन्शुरन्स कंपन्यांनी देशभरातल्या हॉस्पिटल्ससोबत करार केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इथे उपचारांच्या वेळी दाखल होताना कॅशलेस फॅसिलिटी म्हणजे पैसे न भरता दाखल होण्याची, तिथे उपचार घेण्याची सुविधा मिळते. TPA म्हणजे थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत इन्शुरन्स कंपन्या थेट या उपचारांच्या खर्चाचं बिल हॉस्पिटलला देतात. जे खर्च या पॉलिसीत बसत नाहीत किंवा तुमच्या लिमिटच्या बाहेर आहेत त्याचे पैसे मात्र तुम्हाला द्यावे लागतात. जर तुम्ही इन्शुरन्स कंपनीच्या यादीत नसलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेत तर तुम्हाला आधी ते बिल भरायला लागतं आणि नंतर त्याचे पैसे तुम्ही कंपनीकडनं क्लेम करू शकता. शिवाय अनेक इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला ॲड ऑन्स किंवा रायडर्स म्हणजे अधिकचे फायदे देखील देतात. मग हेल्थ इन्शुरन्स विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या कंपनीकडनं आरोग्य विमा घेताय ती कंपनी IRDAI म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया सोबत नोंदणीकृत आहे का ते पहा. अधिकृत इन्शुरन्स एजंट किंवा ब्रोकरकडनंच पॉलिसी विकत घ्या. त्याचं कार्ड किंवा लायसन्स मागून हे तपासून घ्या. तुम्ही थेट कंपनीकडनं देखील पॉलिसी विकत घेऊ शकता. पॉलिसी ब्रोशर किंवा प्रॉस्पेक्ट्स काळजीपूर्वक वाचा. पॉलिसीमध्ये काय कव्हर होत आहे, काय कव्हर होत नाही हे लक्षात घ्या. आरोग्य विम्यातल्या या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, ते म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीजेस म्हणजे तुम्हाला आधीपासून असणाऱ्या आजारांची माहिती कंपनीपासून लपवू नका आणि त्याबद्दलची त्यांची धोरणं काय आहेत याची माहिती काढा. एखाद्या रोगाबद्दलच्या उपचारांचा खर्च मिळू शकण्यासाठीचा वेटिंग पिरियड किती आहे ते पहा. हॉस्पिटलायझेशनसाठीच्या खर्चावरच्या मर्यादा, को पेमेंट म्हणजे तुम्हाला कुठल्या खर्चात हिस्सा द्यावा लागेल, रिन्युअलसाठीच्या अटी, वयाची अट या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. मग हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम कसा ठरतो, इन्शुरन्स घेताना तुमचं वय काय आहे यावर तुम्हाला किती प्रीमियम भरायला लागेल हे अवलंबून असतं. पॉलिसी घेताना तुमचं वय जितकं जास्त तितका प्रीमियम जास्त, कारण तुम्हाला आजारपणा येण्याची शक्यता वयानुसार वाढत जाते. तुमची मेडिकल हिस्ट्री म्हणजे आधीची आजारपणं हा देखील एक मोठा मुद्दा ठरतो. जर तुम्हाला आधी मोठं आजारपण होऊन गेलं नसेल तर प्रीमियम कमी पडेल. क्लेम फ्री इयर्स म्हणजे आधीच्या वर्षी इन्शुरन्स क्लेम केला नसेल तर त्याचाही परिणाम म्हणून पुढच्या रिन्युअलला हप्ता कमी मिळू शकतो. मग आरोग्य विमा काढल्यावर टॅक्स बेनिफिट मिळतो का, तर हेल्थ इन्शुरन्ससाठी इन्कम टॅक्समध्ये एक वेगळा सेक्शन आहे ज्याद्वारे पॉलिसीधारकाला फायदा मिळतो. सेक्शन 80D द्वारे 60 वर्षांखालच्या व्यक्तींना 25,000
तर ज्येष्ठ नागरिकांना 50,000पर्यंतची टॅक्स सवलत मिळू शकते. ही होती आजची सोपी गोष्ट. कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि जर ही तुमच्या फायद्याची वाटली असेल तर इतरांसोबत शेअर करायलाही विसरू नका.